मी लक्ष्मी धोंडीबा वाकणकर, मुगावडे गावचा माजी सरपंच। आज पाहिलं तर कंपनीने हे संपूर्ण डोंगरच खरेदी केलेला आहे आणि त्याचं एवढं काय उखलन केलंय की आणि ते सगळा डोंगर खोदून खाली टाकलेला आहे। थोड्या दिवसात पाहिलं तर आणि माळणीसारखी या गावाची अवस्था होईल, कधी हे गाव गाडून जाईल याचा भरोसा नाही। या धास्तीने लोक गडबडलेली आहे की आज टीव्ही चॅनलला सगळं पाहतात, जे माळणीचा सीन पाहतात त्याप्रमाणे त्यांच्या मनात अशी तयारी झाली की हा डोंगर कधी खाली येईल आणि हे गाव गाडून जाईल अशी भीती तयार झालेली आहे। अशी तालुक्यातून पाहिले तर बऱ्याच ठिकाणी अशीच अवस्था आहे आज यांनी सगळ्या या पार्ट्यांनी केलेली आहे। आज पाहिजे तर या मुगावड्या गावात 400-500 एकर संपूर्ण डोंगर या पार्टीनी खरेदी करून हजारो प्लॉट पाडून ते विक्री केलेली आहे। आज एवढं खोदले, अजूनही पाहिलं तरी आणि इथं प्लॉट बांधताना अजून खोदून ते मार्गी लावणार आहे। 2009ला यांनी पाहिलं तर असाच मोठा पाऊस झाला होता। संपूर्ण यांनी पाहिलं तर यांनी जे जुन्या पाणी येण्याचा प्रवाह होता तो बदली केल्यामुळे लोकांची एवढी शेती नुकसान झाली होती त्याचे। आणि पाहिलं तर यांनी ते खाली संपूर्ण शेती तुटून नदीला जॉईन झाली होती। त्या संदर्भात तहसीलदारांक तक्रारी केल्या, जिल्हा अधिकाऱ्यांक पुढाऱ्यांक तक्रारी केल्या, पण त्याची कुणी दखल घेतली नाही। त्या संघाने जो तक्रार करेल त्याला पैसे देऊन इथं ठराविक लोकांना आणि 4-4, 10-10 यांनी 1000 रुपये देऊन हे विषय इथंच थांबवला। वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही पैसे देऊन त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही बंद केलं। डोंगराला काही ठिकाणी जर खडक लागला तर खडक ते आणि त्याला सुरुंग लावून भूसुरुंग लावून ते उडवून पाहिलं तर त्या अख्ख्या गावाला हादरा बसतो, एवढी अवस्था त्या डोंगराची झालेली आहे। त्यामुळे आणि लोकांना हे एक संभ्रम तयार झाला की ही लोकांनी विकलं पण ही अडचणीत आलेली अवस्था झालेली आहे। आज पाहिलं तर आणि 2009च्या नंतर पाहिलं तर त्यांनी सगळे प्लॉट पाडून विकलेले आहेत। आज पाहिलं तर आणि त्यापेक्षाही जास्त नंतर फॉकलँड मशिनी लावून यांनी हे केलेले आहे। हजारो वेळा आणि ग्रामस्थांनी पत्रकारांनी तक्रारी केल्या पण त्याची दखल काय वरिष्ठ कार्यालयातून कुणी घेतली नाही। अशी आणि ही गावची अवस्था थोड्या दिवसात माळणीसारखी झाली नाही, हे बरं झालं। अशी लोकांना भीती तयार झालेली आहे। आज पाहिलं अनेक वेळा आणि तहसीलदारांक आणि ग्रामसभेनी ग्रामस्थांनी तक्रारी केलेल्या आहेत पण त्याची कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्या संदर्भात दखल घेतलेली नाही। त्यामुळे लोकांना असा भ्रम झाला की हा वरिष्ठ अधिकारी कुणी अधिकारी ह्याच्याकडे पाहत नाही नीट आणि योग्य प्रकारे। त्यामुळे आणि अशी लोकांना या 4-8 दिवसात भीती तयार झाली की आपल्या